तुम्ही ए, सुपर किंवा ओपी 2 मूव्ही बघितलाच असेल, पण हा उपेंद्र नावाचा गडी नक्की कोण? हा फक्त हिरो नाही, ॲक्टर, डायरेक्टर, रायटर, फिलॉसॉफर सगळं काही मिक्स बॅग आहे. साऊथमध्ये हिरो म्हणजे फक्त फेअर, हँडसम, लव्हर बॉय असं इमेज होतं. पण उपेंद्रने एंट्री केली आणि फुल सिस्टीम तोडलं. त्याचा पहिला ए 1998 मूव्हीपासूनच लोक शॉक झाले. स्टोरी इतकी वेगळी, डायलॉग इतके रिअल की लोक म्हणाले हा हिरो वेगळ्याच लाईनीवर चाललाय. नंतर आली उपेंद्रा 2000 आणि ती तर कल्ट बनली. हिरो, डायरेक्टर, स्टोरी सगळं उपेंद्राकडूनच. इगो, लव्ह, लस्ट असं रॉ मिक्सर कोणी दाखवलंच नव्हतं. सुपर 2010 मध्ये त्याने फ्युचरिस्टिक इंडिया दाखवलं. बुलेट ट्रेन, स्मार्ट सिटीज, बदललेलं सिस्टीम. लोक आज पण म्हणतात उपेंद्र विजनरी आहे. आणि मग आली उप्पी 2. ही पिक्चर बघून तर लोक फुल कन्फ्यूज झाले. काही म्हणाले मास्टरपीस, काही म्हणाले हेडक. पण एक गोष्ट पक्की, डिस्कशन मात्र थांबलंच नाही. उपेंद्रचं खास काय माहिती आहे? तो हिरो म्हणून कधी स्वतःला टिपिकल स्टाईलमध्ये दाखवतच नाही. कधी स्वतःवरच जोक मारतो, कधी सोसायटीवर डायरेक्ट वॉर करतो. त्याच्या मूव्हीजमध्ये ग्लॅमरपेक्षा जास्त तत्वज्ञान असतं. फॅन्स म्हणतात उपेंद्रचा मूव्ही समजायचा असेल तर एकदा नाही, तीनदा तर बघावंच लागतं. आणि म्हणूनच तो फक्त ॲक्टर नाही, तो एक विचार आहे, एक स्टाईल, एक कल्चर. मास, क्लास, स्वॅग हे सगळं जर एकत्र करायचं असेल तर एकच नाव, उपेंद्र राव.